Okay, good morning everyone. And I am here to talk about the topic which can make or break your first impression. आता फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे काय असतं? तुमची पहिली छाप. इंग्लिशमध्ये म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. म्हणजेच पहिली छाप हीच शेवटची छाप असते. बरोबर? जेव्हा आपण इंटरव्ह्यू साठी जातो तेव्हा आपल्याला तेव्हा आपण काही टेक्निकल क्वेश्चन प्रिपेअर करतो, काही आपण आपलं रेझ्युमे अपडेट करतो, या सगळ्या गोष्टी करतो. पण समटाइम्स काय असतं की आपण कसं बोलतो त्यांच्यासमोर किंवा आपण कसं वागतो ते जास्त मॅटर करतं. सर जेव्हा आपण इंटरव्ह्यू साठी जातो तेव्हा आपण टेक्निकल क्वेश्चन्स, आपलं रेझ्युमे अपडेट करतो. पण कधी कधी आपण ते कसं बोलतो त्यांच्यासमोर, आपण कसं वागतो ते जास्त मॅटर करतं. त्यालाच तिथेच काय असतं, हे एटिकेट्स स्टेप्स इन करतात. आता एटिकेट्स म्हणजे काय? एटिकेट्स म्हणजे मॅनर्स. एटिकेट्स म्हणजे तुम्ही कसं त्यांच्यासमोर स्वतःला प्रेझेंट करता, तुम्ही रिस्पेक्टफुल वेनी त्यांच्यासोबत कसं वागता, तर त्याला म्हणतात एटिकेट्स. इंटरव्ह्यू एटिकेट ते मी तुम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यू एटिकेट्स म्हणजे तुम्ही स्वतःला कसं त्यांच्यासमोर प्रेझेंट करता, तुम्ही कसं रिस्पेक्टफुली त्यांना क्वेश्चनचे आन्सर करता. तुम्ही जेव्हा रूम मध्ये एंटर करता तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही बोलायच्या आधी तुमची बॉडी बोलते की तुम्ही कसं पद्धतीने तुम्ही अंदर एंटर करता, तुम्ही त्यांना ग्रीट करता, ते सगळं मॅटर करतं. म्हणून जेव्हा तुम्ही एंटर करता पहिले तुम्ही त्यांना ग्रीट करायचं, गुड मॉर्निंग, फॉलोड बाय अ फर्म हँडशेक. तुम्ही हँडशेक पण करू शकता. आता इंटरव्ह्यूच्या पहिले आपली काय प्रिपरेशन असली पाहिजे? तुम्ही पहिले कंपनीवर रिसर्च करायचा की कंपनी काय आहे, तुमचा जॉब रोल काय आहे, हे सगळं तुम्ही पहिले प्रिपेअर करून ठेवायचं. मग तुम्ही इंटरव्ह्यू साठी जायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही टाइमवर इंटरव्ह्यूला हजर राहायचं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जर तुमची पंक्च्युअलिटी दाखवली इंटरव्ह्यूच्या वेळेस तर ते तुमची डिपेंडन्सी किंवा तुमचं सिरियसनेस दर्शवतं. हे तर मी तुम्हाला सांगितलंच की तुम्हाला कॉन्फिडेंटली एंटर करायचं आहे, एक ग्रीट करायचं आहे पोलाइटली.